जय सर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, मी खूप दिवसानंतर हा ब्लॉग तुमच्यासाठी आणलाय, डायरेक्ट दुसऱ्या वर्षात। तर मित्रांनो, आज प्रॉब्लेम झालाय की हा जो मोबाईल आहे, ज्या मोबाईल मध्ये मी ब्लॉग करतो तोच मोबाईल बंद झालेला आहे, म्हणजे तो चालूच होत नाही। आता त्याला रिपेअर साठी घेऊन जायचं आहे। तर चला आता जातोय, त्याला रिपेअर टाकू, बघू ऑन होतंय का। आता मोबाईलच्या दुकानावर बघू। तिथं गेल्यानंतर आपल्या मोबाईलला तर तिथं डायरेक्ट चार्जिंगला लावून दिलं होतं, चेक करण्यासाठी की का बरं सुरू होत नाहीये मोबाईल असं। त्या दुकानावर तर रिअल बॅटरी भेटली नाही, म्हणून आम्ही दुसऱ्या दुकानावर आलो आणि या दुकानावर पण सेम आपल्या मोबाईलला चार्जिंगला लावून दिलं चेक करण्यासाठी। मित्रांनो, आलो घरी आणि मग ते मोबाईलचं सांगत होते की लोकल 700 रुपयाची बॅटरी येईन असं, आणि त्या मोबाईलमध्ये MI कंपनीची बॅटरी आहे। तर ती रिअल इन 1500 रुपयाची, की जळगावला जाऊन सर्व्हिस सेंटर मधून घ्यावं लागेल। आणि जी लोकल बॅटरी तिची फक्त 6 महिन्याची गॅरंटी भेटेल असं। आणि हा जो मोबाईल आहे तो 5 वर्ष टिकलेला आहे त्या MIच्या बॅटरीवर, तर तीच बसवणं योग्य आहे। तर एवढं सांगायचं होतं मित्रांनो। तर मित्रांनो, या मोबाईलच्या टेन्शनमध्ये तुम्हाला हे सांगायचं राहून गेलं की सगळ्यांना माझ्याकडून, माझ्या फॅमिलीकडून हॅपी न्यू इयर। तर मित्रांनो, मी फक्त शॉर्ट्स व्हिडिओ टाकत होतो, खूप दिवस झाले फुल व्हिडिओ माझा येत नाही होता। आणि तुम्ही म्हणत असाल तुझा मोबाईल तर खराब झालाय, मग हा ब्लॉग कसं काय केला तू? तर मी जो हा ब्लॉग आहे तो पप्पांच्या मोबाईलवरून करतोय, आणि या मोबाईलची क्वालिटी पण चांगली म्हणून मी बरेच ब्लॉग या मोबाईलमध्ये शूट करतो, त्या मोबाईलमध्ये एडिट करतो। हां बस, तर भेटूया लवकरच मोबाईल सुधारल्यानंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय। मित्रांनो, इथूनच बॅटरी टाकायला चाललोय, आता रात्र झाली। तर चला आता ते टाकूनच येऊया बॅटरी, म्हणजे हा ब्लॉग तुम्हाला लवकर बघायला मिळतोय। म्हणजे मी हा मोबाईल सुधरवला त्याच्यानंतर तुम्हाला हा ब्लॉग टाकतोय आणि तुम्ही बघताय। दुकानावर गेल्यानंतर पहिले आपल्या मोबाईलला नुसतं खोलला त्यांनी, आणि मग यात काहीतरी स्प्रे वगैरे मारला होता पहिले। मग ती जुनी बॅटरी काढून नवी बॅटरी टाकली, मग त्याला फिट केलं। ते काहीतरी त्यांच्याकडे होतं स्क्रू सारखं फिट करण्याचं, आणि झाला आपला मोबाईल रेडी। मग त्यांनी पप्पांकडे दिला मोबाईल चेक करायला की सुरू होतंय का नाही। मग फायनली आपला मोबाईल सुरू झाला होता। तर मित्रांनो, आलं घरी आणि मोबाईलची बॅटरीचा प्रॉब्लेम होता, तर बॅटरी पूर्ण चेंज केली आता। आणि आता मोबाईल तर एकदम चांगला चालतोय, आणि आताच मी एडिटिंग करणार आहे आणि मग अपलोड करतो हा ब्लॉग। आणि अपलोड झाल्यानंतर तुम्ही बघताय। तर मित्रांनो, खूप दिवसानंतर हा ब्लॉग आलाय, मध्ये काही शूट करायला टाइमच नाही होता, त्यासाठी सॉरी। आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा। तर मित्रांनो, भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय।